नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, मी सनातनवर बोलतोय. सनातनवरचं वास्तव तुम्हाला सांगतोय. आज सुद्धा आपण सनातनवरच बोलणार आहोत, कारण हा आपला जो चॅनल आहे, जी शृंखला चालू केली आहे मी, ती सनातन काय आहे, त्याचा बेस काय आहे, ते धरातलवर काय आहे हे जाणून घेण्यासाठी. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत हे जो पितृ पंधरवडा आहे हा का केला जातो, हा का साजरा केला जातो. पितृ पंधरवडा आज आहे पितृ अमावास्या. आज आहे पितृ अमावास्या. मित्रांनो, 15 दिवस हे पितरांची आठवण केली जाते. त्याच्या मागे उद्देश काय आहे, त्याच्या मागे सामाजिक कारण काय आहे, त्याच्या मागे विज्ञान काय आहे, त्याच्या मागे थोतांड नाही आहे, एक विज्ञान आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि भौगोलिक कारण आहेत. भौगोलिक कारण आहेत, जिओग्राफी. मित्रांनो, हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि हे सांगताना तुम्हाला मी त्याच्यानंतर याची माहिती थोडकी दिल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्टसुद्धा सांगणार आहे, आणि ती गोष्टसुद्धा वास्तवात घडलेली आहे. एक उदाहरण म्हणून, नेहमीप्रमाणे मित्रांनो, आपण जाणून घेऊया सनातनमध्ये ह्या ज्या काय रूढी परंपरा आहेत त्याच्या मागे उद्देश काय आहे. फक्त त्याच्यामध्ये आता काही अंशी बदल झाला आहे. त्याच्यात एक वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात एक नवीन गोष्टी आणल्या जात आहेत. ही गोष्ट आपण बाजूला ठेवूया. मित्रांनो, ज्यावेळी एखादी व्यक्ती मरते, त्याचं देहवासन होते, या जगातून निघून जाते, त्याला मृत्यू म्हणतो आपण. शरीर संपते, शरीर नष्ट होते, पण त्याचा जो आत्मा आहे, म्हणजे याला आपण एनर्जी म्हणतो. एक एनर्जी असते, त्या शरीराला चालवणारी एक एनर्जी असते, ती निघून जाते. मित्रांनो, एनर्जी कधी संपुष्टात येत नाही. एनर्जी ही प्रत्येक ठिकाणी मौजूद असते, त्याचं अस्तित्व असते. एनर्जी ही कधी संपलेली नाही आहे. त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. पण आज आपण जो बोलतोय, चर्चा करतोय की आपण पितृ पंधरवडा का आपण करतोय. या पितृ पंधरवड्यात आपण ह्या ज्या काय क्रिया करतोय, कर्म करतोय, त्याच्या मागचा उद्देश काय. मित्रांनो, एकतर आपण आपल्या पितरांना, म्हणजे आपल्या पूर्वजांना, पितर म्हणजे पूर्वज म्हणजे आजोबा, पणजोबा, आपले आई वडील जर अस्तित्वात नसतील तर आपले आई वडील सुद्धा, त्यांची आपण आठवण करतो. त्यांची आपण आठवण करतो आणि त्यांना मुक्ती देण्यासाठी, त्यांचा आत्मा जर ह्या भूमंडळात असेल, वावरत असेल, इच्छाश्य योनीमध्ये असेल, त्याचा पुनर्जन्म झाला नसेल, तर त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि त्यांचे काही इच्छा राहिलेल्या असतात, त्या कदाचित ते आपल्याकडून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्या इच्छा त्या आपल्या मार्फत, म्हणजे जे जीवित आहेत त्यांच्या मार्फत ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. आणि मग त्याच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर काही अंशी आपल्याला त्राससुद्धा होतो. हे वास्तव आहे मित्रांनो, हे वास्तव आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कारण आपण थोतांड म्हणून आपण वास्तवाला नाकारत गेलो आहे. आणि बऱ्याच अंशी याला कारण पण आहेत, जे खोटी माणसं आहेत, लबाड आहेत, ज्यांनी याचा गैरफायदा घेतला आणि आपली दुकानं चालू केली. म्हणजे जे तांत्रिक मांत्रिक असं स्वतःला संभवतात, म्हणतात, पण ते तांत्रिक मांत्रिक नाही आहेत. तांत्रिक म्हणजे कोण? जो तणावरती, शरीरावरती जो आपला अंमल मिळवू शकतो, आणि मनावरती मांत्रिक, मंत्र उपचाराने. मंत्र उपचार आहेत ते, आणि या उपचाराने असाध्य रोगसुद्धा बरे होतात, मंत्र उपचाराने. म्हणून त्याला म्हणतो आपण मंत्र आणि तंत्र. या तंत्राने आणि मंत्राने शारीरिक रोगसुद्धा बरे होतात. मित्रांनो,
याच्या मागे विज्ञान आहे, याच्या मागे विज्ञान आहे. आता आपण हे जाणून घेऊया. ज्यावेळी तो आत्मा निघून जातो त्याच्यानंतर त्याचं 10वं 12वं ह्या विधी उरकल्या जातात त्याच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी. आणि मग दरवर्षी पितृ पंधरवडा आला की त्याच्या तिथीनुसार ते एक कर्मकांड केलं जाते. ते कर्मकांड केलं जाते. मित्रांनो, ही गोष्ट सामान्य नाही आहे. याच्या मागे आता आपण सामाजिक कारणं समजून घेऊया. आपण ज्यावेळेला पितृ पंधरवड्यात एखादी गोष्ट, आता माझे वडील द्वितीयामध्ये गेले, तर द्वितीय ह्या पंधरवड्यामध्ये द्वितीय जो येतो, जो त्याला तिथी म्हणतात, द्वितीय तिथी, त्या तिथीमध्ये मी त्यांचं पिंडदान करणार. पिंड जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. काय आहे पिंडी? तर ती ऊर्जा, ती एनर्जी. ब्रह्मांडी काय आहे? तर ती ऊर्जा आहे. म्हणून आपण म्हणतो जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. आणि तेच पिंड, त्या पिंडाचं दान केलं म्हणजे त्याला मुक्त करण्यासाठी. मग आपण ते पिंडदान करतो आणि ती पूजापाठ करतो, त्या काय विधी करतो. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि आपल्या आप्तेष्टांना, जवळच्यांना, गोरगरिबांना आपण अन्न खायला घालतो, अन्नाचा प्रसाद देतो, अन्न स्वरूपात आपण त्यांना प्रसाद देतो. कारण ते जेवढे येतात आपले आप्तेष्ट येतात किंवा गोरगरिबांना हे आपण अन्नदान करतो, त्यावेळी त्यांच्या आत्म्यातून एक, त्या आत्म्यासाठी, त्यांच्या अंतःकरणातून, त्यांच्या आत्म्यातून एक आत्म्यासाठी एक शुभ संकेत निघतो की बाबा ह्याला मुक्ती मिळवून दे. ते इच्छा प्रकट करतात, ह्याला मुक्ती मिळवून दे, या आत्म्याची जी आम्ही शांती करतोय. म्हणजे जे काही पूर्वज गेले, आता माझे आईवडील नाही आहेत, तर माझ्या आईवडिलांपासून माझ्या पंजोबा, खापर पंजोबा, जे काय असेल पिढी, त्यांच्या नावाने, जर माहीत असतील त्यांच्या नावाने, माझे आजी आजोबा असतील, कोणी जे असतील, महिला आणि पुरुष, यांना सर्वत्र मिळून, किंवा माझ्या सासूरवाडीचे जे असतील त्यांना सर्वातला एकत्र आणून ते पिंड तयार करून त्या तांदळाच्या पिठाचे गोळे बनवून नामकरण देऊन, जेवढे नावं माहिती आहेत त्या नावानुसार ते ठेवले जातात आणि त्यांची यथोसांग पूजा केली जाते. आणि त्यांना मुक्ती मिळावी यासाठी आपण प्रार्थना करतो. आणि आपण 3 प्रकारे नैवेद्य काढतो. एक देवाचा नैवेद्य असते, एक पशुचं म्हणजे आपण गाईला नैवेद्य काढतो, एक श्वानाला नैवेद्य काढतो, आणि एक आपण काढतो पक्ष्यांना, काक स्वरूपात, कावळ्यांना किंवा कुठलाही पक्षी असो, मग तो येऊन ते खाऊन जातो. आणि तिसरं जे आपण नैवेद्य काढतो ज्या पिंडा स्वरूपात, ते आपण कुठे सोडतो? तर जलात सोडतो, पाण्यात सोडतो. ते जे तांदळाच्या पिठाचे गोळे केले आहेत ते आपण पाण्यामध्ये सोडतो. त्यावेळी 3 ठिकाणी म्हणजे बघा, जेव्हा आपण आपल्या आप्तेष्टांना बोलवतो त्यांचं, किंवा गोरगरिबांना आपण अन्नदान करतो, त्यावेळी त्यांचा आत्मा संतुष्ट झालेला असतो, त्यांचा आत्मा संतुष्ट झाला असतो. दुसरी गोष्ट की आपण ज्यावेळी गाईला प्रसाद देतो, नैवेद्य देतो, एका प्राण्याला आपण नैवेद्य दिला, त्या श्वानाला, कुत्र्याला आपण जेवण देतो, त्याचा आत्मा शांत झाला. म्हणजे जर प्राणी स्वरूपात जर आपला असेल, आपला पूर्वज असेल, तर त्याचाही आत्मा शांत झाला असं आपण समजतो. तिसरी काक म्हणजे कावळ्याला आपण नैवेद्य दाखवतो, मग तिथे कावळा येऊन ते नैवेद्य खाऊन जातो वगैरे, किंवा इतर पक्षीसुद्धा खातात. म्हणजे पक्ष्या स्वरूपात जर तो आत्मा ह्या भूमंडळात असेल तर त्यालाही ते नैवेद्य मिळालं. आणि नुसतं नंतर मी ते जलामध्ये जी सोडतो पिंडदान
जे पिंड बनवले आहेत ते जलामध्ये नेऊन सोडतो, त्यावेळी जलामध्ये त्या पाण्यामध्ये जे काय मासे असतील, जलचर प्राणी असतील तर ते भक्षण करतात तो. आणि म्हणजे जलचर प्राण्यामध्ये जर तो आत्मा असेल, त्या स्वरूपात तो जन्माला आला असेल, तर त्यांचाही तो आत्मा संतुष्ट होतो. हे त्याच्या मागचा उद्देश आहे मित्रांनो. आता याच्यात सामाजिक काय आलं तर आपल्या आप्तेष्टांना, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपण बोलवतो प्रसाद ग्रहण करायला. त्यावेळी आपण समाजशास्त्र आपण काय करतो, इम्प्लिमेंट करतो, ते स्थापित करतो आपण समाजशास्त्र. दुसरी गोष्ट की आपण आपल्या पूर्वजांना आठवण करतोय आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला संतुष्ट मिळावी, त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करतोय. त्यावेळी आपण काय करतोय, मानसशास्त्र. माझं मन सुद्धा एक शांत होते. आपल्या आईवडिलांचे, आपल्या आजोबा आजोबांचे, पणजोबांचे, आणखीन जे काय नातेवाईक असेल त्यांचे आपण आदरातिथ्य करतोय, त्यांच्या आत्म्याला आपण सन्मानित करतोय. मित्रांनो, तुम्ही म्हणाल मग जिवंतपणे आपण ते करत नाही. आपल्या आईवडिलांना दुःख देतोय, आपल्या आईवडिलांना त्रास देतोय. मान्य आहे मला. जिवंतपणी सुद्धा आपण त्यांना दुखवू नये, पण गेल्यानंतरही त्यांची आठवण करावी. एखादा व्यक्ती चुकला असेल, जिवंतपणी त्यांनी आपल्या आईवडिलांचा छळ केला असेल, पण कमीत कमी त्याला त्या गुन्ह्यातून बाहेर पडण्यासाठी मेल्यानंतर सुद्धा तो करू शकतो. बघा मित्रांनो, आपल्या गुन्ह्याची माफी मागणं, त्या गुन्ह्याच्या जो गुन्हा केलाय त्याने, तो ज्यावेळी त्याचं हे करतो, काय त्या आपल्या ह्याच्यामध्ये जळतो, त्या काय म्हणतात त्यांना, पश्चातापाच्या अग्नीत जळतो, त्यावेळी तो काय होतो, त्या अग्नीतून स्वतःला पवित्र करत असतो. पश्चाताप होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि कमीत कमी पश्चातापासाठी तरी ही गोष्ट करा. म्हणजे जिवंत असताना जर तुम्ही आपल्या आईवडिलांना दुखवलं असाल तर कमीत कमी गेल्यानंतर तरी पश्चातापाने आपल्या अग्नीत त्या जळून आपल्याला पवित्र करा, शुद्ध करा. आणि जर आपल्या आईवडिलांना तुम्ही करू शकलात नाही तर अस्तित्वात असलेल्या कोणाच्या गोरगरिबांना किंवा एका वृद्धाश्रमात जाऊन, एखाद्या महिलेला वृद्धाश्रमात जाऊन त्यांना प्रेम द्या. म्हणजे तुम्ही केलेल्या पापातून कुठेतरी मोकळे व्हाल, कमी होईल. त्या पापाचे जे दाह आहे तो कमी होईल. पापातून मुक्त होणार नाही तुम्ही, कारण केलेलं आहे पाप, तुम्ही ते कर्म केलेलं आहे, पण कुठेतरी तुम्हाला एक मुक्ती मिळेल. त्याच्यातनं एक जो त्रास होणार आहे तो एक त्रास कमी होईल. मित्रांनो, ही गोष्ट जाणून घ्या, ह्याच्या मागे कारण काय आहे. मित्रांनो, मी एक रोज प्रार्थना करतो. पूजा झाली, देवाची पूजा आली, देवाची पूजा करताना पूर्वेकडे तोंड असते आणि इतरांची पूजा करताना किंवा प्रार्थना करताना पश्चिमेकडे तोंड असते. एक प्रार्थना करतो रोज. ओम श्री पितरदेवत्यांना मातृपितृदेवत्यांना पितरदेवत्यांना मूळपुरुषांना निर्वंशांना शहीदांच्या आत्म्याला चिरशांती, हुतात्म्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, खुल्या भटक्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, रागवल्या रुसल्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, प्रत्येक जीवमात्रांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. ही अशी प्रार्थना रोजची असते. याच्या मागचा उद्देश आहे की जे काही आत्मे, आपले जे पूर्वज आहेत, पितर आहेत, ह्या जगातून निघून गेले, त्यांचा देहवासन झालंय, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. ही एक प्रार्थना आहे, एक इच्छा आहे, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आणखीन एक गोष्ट मी करतो की ज्यावेळी आईवडिलांचा ज्यावेळी हे मी करतो, काय म्हणतात त्याला, पिंडदान करतो. म्हणजे दरवर्षी 15 पितृ अमावस्याला जे काय पिंडदान करतो. म्हणजे वडिलांची जी तिथी आहे, द्वितीय तिथी, त्यावेळी जे करतो
आणि जर चुकली ती तिथी तर सर्व पितृ अमावस्याला. तर सर्व पितृ अमावस्याला जे काय करतोय ह्यावेळी केलं आहे. त्यानंतर कंटेनर, फॉईलचे कंटेनर आहेत, त्या फॉईलच्या कंटेनरमधून गरिबांसाठी अन्नदान, त्यांच्या मुखाला लावलं ते अन्न, तर त्यांच्या अंतःकरणातून जे काय आशीर्वाद, जे काय इच्छा, ज्या काही गोष्टी निघतील ते आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी किंवा पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळवण्यासाठी कारक आहेत, फायदेकारक आहेत हे अन्नदान. त्या दरवर्षी जो आई वडिलांची ज्यावेळी काय म्हणतात त्याला पुण्यस्मरण असतो त्यावेळी सुद्धा ह्याच गोष्टी करतो मी. त्यांच्या नावाने 4 लोकांना अन्नदान. ही मोठी गोष्ट नाही माहिती आहे, पण जेवढी यथाशक्ती यथाविधी जे काय मला जमते तेवढं मी ते करतो. आता तुम्हाला काय वाटते त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण कावळ्यालाच का देतोय? कावळ्यालाच का देतोय आपण? कारण कावळा शहरात असणं किंवा आपल्या गावाभोवती असणं गरजेचं आहे. कारण कावळा हा स्वच्छता करतो. तो उकिरड्यावरची घाण स्वच्छ करतो. तर कावळा हा पक्ष्याला असणं गरजेचं आहे आपल्या, आणि त्याचं जगणं हे महत्त्वाचं आहे. कारण कावळे किंवा पशुपक्षी ह्या पावसाळ्यामध्ये काय करतात? प्रजनन करतात. मग त्यांना जगण्यासाठी, त्यांच्या पिलांना खाद्य मिळण्यासाठी एक माध्यम आहे. कावळा हा उकिरड्यावरती, पण पावसामध्ये ते उकिरड्यावरची घाण सुद्धा सडून गेलेली आहे. मग कमीत कमी ह्या निमित्ताने आपण त्या कावळ्याला आपण काय करतोय? खाद्य देतोय. माझ्या मते तर रोजच आपण एखादा वाटा काढून ठेवावा. मी रोजच काढतो माझ्या पितरांच्या नावाने. जेवणा आपण अन्न ग्रहण करायच्या अगोदर एक नैवेद्य म्हणून ठेवतो, तसं रोज न चुकता आपल्या पितरांची आठवण ठेवावी. पण कमीत कमी राहत नसेल आठवण रोज, तर वर्षातनं एकदा तरी काढावी आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करावी. भौगोलिक कारण मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, सामाजिक कारण सांगितलं आणि मानसिक कारण सुद्धा सांगितलं. मित्रांनो, लक्षात आलं का? हे गरजेचं आहे. आणि जेवढे आपण हे करतो, जेवढे आपण मंत्रपठण करतो, ज्यावेळी तो पुरोहित, भटजी, ब्राह्मण ज्यावेळी येतो, किंवा तुम्ही सुद्धा, असं काय गरज नाही आहे की एका त्या भटाला, त्या पुरोहिताला बोलवायला. तुम्हाला जर ते मंत्र म्हणता येत असतील, मंत्र माहीत असतील, तर ते तुम्ही मंत्र म्हणा आणि तुम्हीच हे पिंडदान करू शकता. तुम्हीच स्वतः आपल्या पूर्वजांना शांती मिळवून देऊ शकता. मग ते मंत्रपठण करायला हवेत, ती ऊर्जा निर्माण करायला हवी. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. मित्रांनो, लक्षात आलं असेल त्याच्या मागचं कारण काय आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे माझ्या जवळच्या एका व्यक्तीच्या आयुष्यात घडलेली आहे. अगदी जवळची व्यक्ती आहे, खास एकदम. मी त्यांचं नाव नाही सांगणार, कारण जर नाव सांगितलं तर त्याच्यातून काही गोष्टी काय होते, कोणतरी बदनाम होतो काही ठिकाणी. तर आपल्याला कोणाची बदनामी नाही करायची. तर मी गोष्ट सांगतोय, त्यांच्या शब्दात मी गोष्ट सांगतोय, तुम्ही ऐकून घ्या. मित्रांनो, एक अशी गोष्ट घडली आहे. आपण जे म्हणतो ना, ह्या 10व्या 12व्याला जे काय हे केली जाते, हा जो काय कर्मकांड केलं जाते, पूजा केली जाते, त्याच्या मागे उद्देश काय आहे हे आता आपण समजून घ्यायला पाहिजे. मी गोष्ट सांगतो तुम्हाला. काय घडलं त्या माझ्या मित्राच्या शब्दात सांगतोय मी आता.
मी लग्नासाठी तयार झालो. हे लग्नाची तयारी करत होतो. मुलगी पसंत पडली आणि लग्नाची तारीखसुद्धा नक्की करायची आहे. पण तत्पूर्वी साखरपुडा नक्की झाला. तर साखरपुड्याला आता आपल्या आप्तेष्टांना बोलवायला पाहिजे. तर सर्वांना एक निमंत्रण दिलं. पण माझी खास जवळचा जिवलग, मी त्याला मैत्रीणच म्हणतो, माझी एक मैत्रीण, त्या मैत्रिणीला मला ह्या कार्यामध्ये, ह्या प्रोग्राममध्ये मला तिला सम्मिलित करायचं होतं. ती म्हणजे माझी आजी, माझी एकदम जवळची मैत्रीण. ती आता जवळची मैत्रीण का वगैरे ती गोष्ट आपण बाजूला ठेवूया. पण माझी खास मैत्रीण, जवळची मैत्रीण, जिच्याशी मी एकदम, ती मला आपल्या गोष्टी सांगायची, मी तिला आपल्या सर्व मनातल्या गोष्टी सांगायचो. त्यामुळे एकदम खास मैत्रीण. मित्रांनो, काय झालं की ती, ह्याच्या पूर्वीची गोष्ट सांगतो आधी, मग तुम्हाला लक्षात येईल ती माझ्या जवळची किती होती. तिला हृदयविकाराचा त्रास झाला म्हणून तिला इस्पितळामध्ये, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यावेळी मी गेलो होतो. मी गावी गेलो आणि माझ्या आजीला ॲडमिट केलं होतं. तिथे हॉस्पिटलमध्ये गेलो व तिथे तिच्यावरचे उपचार वगैरे झालेत. माझा चुलतासुद्धा होता, माझी चुलतीसुद्धा होती आणि तिच्यावर उपचार वगैरे केले आणि तिला घरी आणलं. त्यावेळी मी विचार केला, तिला एक आवड, फिरण्याची आवड, हौस एक होती. आणि तिला माझे वडील गेल्यानंतर ती थोडीशी हे झाली होती, कारण आजीच्या अगोदर माझे वडील गेले होते. त्यामुळे थोडीशी ती नाराज होती, म्हणजे मनाने थोडीशी खचलेली होती. आपल्या पुढ्यातच आपला मुलगा गेला आहे, त्यामुळे ती खचली होती. मित्रांनो, त्यावेळी काय झालं, मी तिला घरी आणलं. आम्ही घरी आणलं वगैरे. नंतर मी तिला बोललो की चल, तुला मुंबईला घेऊन जातो, आपण मुंबईला जाऊया, तुला काय फिरायचं आहे. ती लगेच तयार झाली. तुला कोणाकडे जायचं आहे? तुझ्या मुलींकडे जायचं आहे, तुझ्या आप्तेष्टांकडे जायचं आहे, तिकडे फिर एकदम मस्त स्वच्छंद, मी तुला घेऊन जातोय. मग तिने बॅग वगैरे भरली आपली, तयार झाली ती लगेच. आणि तिची ती इच्छा होती, तिची ती इच्छा होती. आणि 2 दिवसानंतर आम्ही निघणार होतो. बसची तिकीट वगैरे काढली मी आणि आम्ही, आजी आणि नातू, आम्ही मुंबईला यायला निघणार होतो. पण ज्या दिवशी निघणार आहे, दुसऱ्या दिवशी निघणार आहे, तर मी बोललो, अरे बॅग कुठे भरलेली तुझी? तिने बॅग रिकामी केली होती. त्याला कारण माझा चुलता, तिचा मुलगा, त्यांनी तिला म्हटलं की इथे घरात कोण राहणार? आम्ही जेवढे बाहेर जाऊ, शेतात जाऊ, अमुक ठिकाणी जाऊ, तमुक ठिकाणी, घर कोण बघणार? म्हणजे बघा माणसं कशी असतात. म्हणून मी म्हणालो, आई आणि वडिलांना ज्यांनी जो त्रास दिलाय त्यांना त्रास होणार, त्यांना त्या पापाची फळं भोगावी लागणार, हे नक्की आहे. पण काय झालं बघा, ती गोष्ट ती बाजूला ठेवूया, पण पाप पुण्याची गोष्ट बाजूला ठेवूया. तिने मग मी तिला विचारलं, अगं काय झालं? त्यावेळी तिने म्हणाले की नाही, घरात कोण आहे बघणारा? हे कामावर बाहेर गेलेत, कुठे शेतात गेले, इकडे गेले, तर घरी कोण असणार? तर मला आता येता येणार नाही, मी नाही येणार, मी बघते नंतर. मित्रांनो, लक्षात आलं का? तिची इच्छा असताना, परत तिला हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय, असं असताना त्या मुलाने, त्या कर्मदळिद्री मुलाने काय केलं? तिला रोखलं, त्याने आणि त्याच्या बायकोने, म्हणजे माझ्या काकीने आणि माझ्या काकाने. बघा, अशी तिने मग सांगितले, ती रडली. ती रडत तिने सांगितलं मला की असं असं आहे.
म्हटलं ठीक आहे. मग ती यायला तयार आहे ना, मी येतच नाही, मी येणार नाही. म्हटलं ठीक आहे, आता वादविवाद नको म्हणून मी गप्प बसलो आणि मी निघून आलो. आणि त्यानंतर हे माझ्या लग्नाचं प्रयोजन झालं. इतकी ती माझी जवळची मैत्रीण, ती आपल्या सुखदुःख मला सांगायची आणि मी तिला सुखदुःख सांगायचो. कारण आम्ही एकमेकाला सुखदुःख सांगण्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की आम्ही एक दोघांशी आमची नाळ जुळलेली होती. कळलं का? कारण मी तिला सांगण्यात मला भीती वाटायची नाही किंवा ती मला सांगायला तिला भीती वाटायची नाही. मित्रांनो, हे वास्तव आहे, हे रिॲलिटी आहे. माझ्या मित्राने हे रेकॉर्ड करून सुद्धा ठेवलेलं आहे. कारण त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलेलं होतं की काही गोष्टी अशा आहेत ज्या रेकॉर्ड करून ठेव, ज्याची माहिती गोळा करून ठेव, जी पुढे तुला वास्तवात तुझ्या भविष्यात तुला कामाला आहे. त्यांनी ते रेकॉर्ड सुद्धा करून ठेवलेलं आहे हा सगळा प्रसंग. पण त्यांनी नाही, मीच सांगतोय ना गोष्ट, तर मी ती रेकॉर्ड सुद्धा करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते वास्तव आहे, रिॲलिटी आहे. ती वेळ आली तर तुम्हाला ऐकवीन सुद्धा. काय झालं त्याच्यानंतर, मी गावी गेलो. आधी मी माझ्या आजोळी गेलो आणि मित्रांनो बघा, त्यावेळी अशी गोष्ट झाली, प्रसंग आला की एसटीचा संप होता. त्यामुळे जाण्यासाठी वाहन नव्हतं. पण मला आजीच्या भेटीला मी आतुर होतो. मग मी कशा प्रकारे मला गावी पोचायचं होतं. आता तर डायरेक्ट गाडी नाही आहे, डायरेक्ट गाडी मिळणार नाही आहे. तर मग काय करायचं? मग मी मैत्री पार्कला गेलो. तिथे कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवत होतो विचारून. बरेच जण थांबत होते. एक ट्रक थांबला कोकणाच्या दिशेने जाणारा, त्याच्याबरोबर रत्नागिरीपर्यंत जाणार होता. मग बोललो रत्नागिरीपर्यंत जाऊया. पुढे तिथे माझ्या पहिला आईच्या आईला भेटूया, कारण ती त्यावेळी जीवित होती, आणि मग पुढे जाऊया. मग मी रत्नागिरीला गेलो त्या ट्रकातून, तिला भेटलो. तोपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी तिथून पहाटे निघालो पुढे जायला. संप चालू होता मित्रांनो, लक्षात घ्या, संप चालू होता एसटीचा. पण तिथून असंच प्रवास करत, मिळेल त्या वाहनाने प्रवास करत मी माझ्या गावी पोचलो. पण ह्यामध्ये काय झालं, ह्या प्रवासामध्ये वेळ गेला आणि मी संध्याकाळी घरी पोचलो. पण ज्या दिवशी मी तिथे रत्नागिरीला पोचलो, म्हणजे ज्या दिवशी मी तिथून निघालो रत्नागिरीवरून, त्या दिवशी सकाळी माझ्या आजीचा अंत झाला होता. त्याला कारण माझी चुलती. तिच्या मुखातून, म्हणजे मी जेवढे पोचलो घरी तेवढे कळलं, अरे तोपर्यंत सर्व अंतिम विधी पूर्ण करून हे मोकळे झाले होते. पण कोण येऊ शकणार नाही परत. एसटी आहे, बहाणा त्यांना मिळाला होता. एसटीचा संप आहे, कसा पोचणार. अंतिम कार्य करून ते मोकळे झाले होते. आणि मी संध्याकाळी पोचलो 3:30च्या वेळेला. गेलो तर बघतो तर काय शांतता. आजी कुठे, हाक मारतोय. मला माहिती नव्हतं ना त्यावेळेला. तेवढी काकी येऊन सांगते, आजी गेली तुझी. बोलो काय झालं, कसं काय, अचानक कसं घडलं? नाही, मी तिकडे पाण्यावर गेले होते आणि आल्यानंतर ती बसली होती इथे, झाडू मारून बसली होती. मी तिला बोलले, तुझ्या नातवाने लग्न करून मोकळा झाला, तुझा लाडका नातू. ती एकदम बघत बसली. तिने धसका घेतला आणि तिचे प्राण गेले. म्हणजे ती खोटी बोलली चुलती. तिला माहित होतं मी पोचणार आहे, कारण पत्र पाठवलं होतं मी येणार आहे म्हणून. म्हणजे बघा, ती चुलती, त्या चुलतीने काय केलं, आपल्या सासूला
चुकीची माहिती दिली आपल्या नातवाबद्दल आणि ते तिला मनाला लागलं. कारण एवढं माझ्या नातवाला मी मानणारी हे करणारे तो मला न सांगता लग्न करून मोकळा झाला. मित्रांनो, लक्षात घ्या गोष्टी कशा घडतात. तिचा अंत झाला आणि हे स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे आणि ते रेकॉर्ड आहे. हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? हे सर्व रेकॉर्ड आहे आणि माझ्या वडिलांचे मी आभार मानले पाहिजे. कारण त्यांनी सांगितलेल्या ह्याच्यानुसार काय म्हणतात त्याला, मार्गानुसार मी जगतोय, वागतोय. त्यामुळे ह्या गोष्टीची माहिती म्हणजे हे रेकॉर्डिंग झालेलं आहे. काय झालं ना त्याच्यानंतर 10व 12व वगैरे पार पाडलीत मी आणि माझ्या चुलत्याने. ज्यावेळी 10व करायला गेल्यानंतर ती जी वाडी ठेवली होती, जे पिंड ठेवले होते, त्या पिंडाला कावळे शिवायला तयार नाहीत. मला एक आवाज काढता येतात कावळ्याचे, म्हणून मी आवाज काढले कावळ्याचे. कावळे गोळा झालेत पण एकही कावळा त्याला शिवायला तयार नाही. तासभर वाट बघितली. तो भटजीसुद्धा बसून होता, कावळा शिवतोय का. कावळे त्या माडावरती, त्या झाडांवरती गोळा झालेत पण एकही कावळा शिवायला तयार नाही. मित्रांनो, सांगायचा उद्देश हे आहे. मग जर तो पक्षी येऊन ते खाऊ शकतो ना, जी वाडी ठेवली आहे, तो पिंड ठेवला आहे, तो प्रसाद ठेवला आहे, त्याला शिवू शकतो पण तो शिवायला तयार नाही. त्या 10व्याला मित्रांनो तास गेला, 2 तास गेलेत. शेवटी भटाने सांगितलं की आता सांगता येत नाही कावळा शिवेल की नाही. पिठाचा कावळा बनवा आणि त्याला चोच लावा. मग तो पिठाचा कावळा बनवला माझ्या चुलत्याने आणि तो असा त्याला लावला त्या पिंडाला आणि ते जे हे पिंडदान ते पूर्ण झालं आणि मग ते समुद्रात नेऊन सोडलं. मित्रांनो, लक्षात आला का? सांगायचा उद्देश, तो कावळा त्या पिंडाला शिवला नाही. म्हणजे तिचा आत्मा, तिला कळलं हे खोटेपणा झाला आणि खोटेपणा करून माझा जीव घेतलेला आहे. म्हणजे त्या आत्म्याने, गोष्ट ही माझ्या नजरेसमोरची गोष्ट आहे, मी अनुभवलेली गोष्ट आहे, ही वास्तव आहे, हे रिॲलिटी आहे. काय घडलं ते मित्रांनो, माझ्या मित्राची गोष्ट तुम्ही ऐकली असाल, मित्राच्या आयुष्यात घडलेली गोष्ट तुम्ही ऐकली असाल, तुमच्या लक्षात आलं असेल की काय घडलं. हा सगळ्या गोष्ट तुम्ही ऐकलीत, त्या गोष्टीच्या मागे कारणं काय आहेत तेही ऐकलं. म्हणजे ही घटना घडण्याच्या मागे कारणं काय आहेत. माझ्या मित्राने तो न्यायला गेला होता, चुकीच्या प्रकारे त्याला त्याच्या आजीला सांगितलं गेलं. तिने धसका घेतला, तिला हृदयविकाराचा झटका आला होता. अगोदर हृदय कमजोर होतं आणि तिने धसक्यामध्ये तिचा प्राण गेला. आणि त्यानंतर तो त्याचा चुलता ही सगळी विधी करतोय, पिंडदान करतोय, दशक्रिया करतोय. पण आणि केल्यानंतर त्या पिंडाला कावळ्याने शिवलं नाही. माझ्या मित्राने कावळ्याचा आवाजसुद्धा काढला, कावळे गोळासुद्धा झाले. मग फक्त पक्षी येऊन खाऊन जाऊ शकतो तर तो कावळा का आला नाही. आजूबाजूला येऊन बसत होते त्या इतर, पण तो पक्षी, तो कावळा, अमुकच एक कावळा, तो येऊन शिवत नव्हता, ओरडत होता. मग तो शिवत नव्हता का? ह्याच्या मागे काय कारण आहे, ह्याच्या मागे काय विज्ञान आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. काकस्पर्श. मित्रांनो, ही गोष्ट वास्तवात घडलेली आहे आणि माझ्याही बाबतीत घडलेली आहे. मीही बघितलेलं आहे. असाच प्रसंग माझ्याही बाबतीत एक नजरेसमोरचा आहे. माझ्या सोसायटीमधला माझे एक शेजारी आहेत, त्यांचा भाऊ गेला. भाऊ गेल्यानंतर त्याने दशक्रिया केली, पिंड ठेवला होता, वाडी ठेवली होती 12व्याला.
तर त्या वाडीला शिवायला तयार नाही. त्यावेळी सुद्धा कावळे गोळा झाले आहेत आजूबाजूला, पण शिवायला तयार नाही. मग त्याने एका एकाने त्याची काय इच्छा आहे ते बोलायला सुरुवात केली, त्यांच्या भावंडांपैकी त्यांच्या आईने. आणि मग एक इच्छा बोलल्यानंतर तो कावळा त्या पिंडाला, त्या वाडीला शिवला. ही सुद्धा माझ्या नजरेची समोरची गोष्ट आहे. कावळे जवळ गोळा होऊन सुद्धा त्या वाडीला शिवत नव्हते, कारण तो पर्टिक्युलर, तो एकच, अमुकच एक, तो कावळा जोपर्यंत शिवत नाही तोपर्यंत बाकीचे कावळे शिवत नाहीत, त्याचा घास घेत नाहीत. आणि तीच गोष्ट झाली. शेवटपर्यंत त्या वाडीला कावळ्याने शिवलं नाही. ते वाडीला नाही, त्या पिंडाला, असं त्या मित्राने सांगितलं. शेवटपर्यंत तो पिंड तसंच मग वाहून टाकायला लागलं समुद्रात नेऊन, कारण शिवलं नाही कावळ्याने. हे वास्तव आहे, हे रियालिटी आहे. हा समजून घेणं गरजेचं आहे. सामाजिक ह्याच्यामागे कारण आहे, ह्याच्यामागे भौगोलिक कारण आहे, ह्याच्यामध्ये विज्ञान आहे, ह्याच्यामागे मानसिक कारण आहे, सायकोलॉजी आहे, मानसशास्त्र आहे. बाकी थोतांड काय आहे आणि काय आहे हे समजून घ्या तुम्ही. आता काय खरं काय खोटं, सनातनी वास्तव ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. ही माझी गोष्ट तुम्हाला कशी वाटली, या गोष्टीवरती तुमचे काय विचार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी ते पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या भागामध्ये ते त्याच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकेन. तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. सनातनी वास्तव मित्रांनो, सनातनी वास्तव, रियालिटी. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.